दोन तीन प्रकारचे मूळ हेतू हे शिबिर घेण्याचे आहे। पहिला हेतू म्हणजे आमचं संघटन वाढलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये वेगवेगळे नेते बोलून चळवळ कशी उभी करायची, चळवळीतनं काम कसं करायचं, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बदलते, ते कायदे कामगारापर्यंत पोहोचले पाहिजे, संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे वक्ते या ठिकाणी बोलून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे। तिसरा मुद्दा असा की जे काही ठिकाणी प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचे आणि सर्व पदाधिकारी एकत्र आल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रत्येकाच्या आपापसातल्या चर्चा, ह्या दोन तीन प्रकारचे मूळ हेतू आणि त्या अनुषंगाने मग बाकीचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी मार्गी लागतात। ठाण्यात काम करणाऱ्या कामगारांचं जवळजवळ अंदाजे 650 कोटी रुपये थकीत वेतन आहे। शासनाशी, साखर संघाशी, साखर आयुक्ताशी आणि कामगार आयुक्ताशी वेळोवेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून बैठका घेऊन हे साखर कामगारांचं थकीत वेतन हे मिळालं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका मांडलेली आहे। या साखर उद्योगाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची हीच भूमिका आहे की साखर उद्योगातला कामगार हा टिकला पाहिजे आणि साखर कारखानदारी टिकली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सहकार मंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांच्या बैठका घेऊन एक ठोस असा निधी शासनानं उपलब्ध करून दिला पाहिजे या थकीत वेतनाबद्दल। आणि त्याचबरोबर जे बंद पडलेले कारखाने आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न जर सोडवले तर त्या परिसरातला कामगार, त्या साखर कारखान्यातला कामगार त्याचीसुद्धा रोजीरोटी परत त्याला मिळेल आणि त्या परिसरातला सर्वच प्रश्न, मग तो छोटे मोठे उद्योग असतील, छोटे मोठे व्यावसायिक असतील, या सर्वांचंच त्यामुळं प्रगती होणार आहे। या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। दुर्दैवानं आमच्या बैठका झाल्यानंतर शासनच बदललं आणि आम्ही अनेक वेळेला तत्कालीन सहकार मंत्री, कामगार मंत्री यांना परत बैठका घेण्याचं, त्याचबरोबर आत्ताचे जे सहकार मंत्री, कामगार मंत्री यांनासुद्धा या विषयावर बैठक घेण्याची विनंती केलेली आहे। काही कारखान्याचं मग आम्ही प्रास्ताविकात उल्लेख केला की कारखान्याचं क्रशिंग 6 लाख 7 लाख मेट्रिक टन होते। साखर कारखान्याची रिकव्हरी ही अतिशय 12च्या पुढं आहे, 1234, 1250, 1265। पण तिथं काम करणारा प्रत्यक्ष कामगार की ज्यांनी हे साखर निर्माण केली, उपपदार्थ निर्माण केले, त्या कारखान्याचे अन्य काही घटक असतील समजा, तर त्या याच्यासाठी योगदान कामगारांचं आहे। पण त्या कामगारांचे पगार जाणून बुजून FRP एकरकमी द्यायच्या ह्या सबबीखाली कामगारांच्या देण्याकडं दुर्लक्ष व्यवस्थापन करते। जसं FRP एकरकमी दिली पाहिजे असा कायदा आहे, तसंच कामगारांचे पगार हे वेळेवर झाले पाहिजेत याचासुद्धा कायदा आहे। पण कामगार आयुक्त किंवा त्या जिल्ह्याचा उपकामगार आयुक्त या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, ही एक शोकांतिका या उद्योगातल्या कामगारांची। दुसरं आहे की साखर कामगारांच्या थकीत वेतनाबद्दल शासनानं त्रिपक्षीय कमिटी नेमलेली होती। त्या त्रिपक्षीय कमिटीला संपूर्ण अहवाल थकीत वेतनाचा गेलेला आहे, याची फाईल तयार झालेली आहे आणि ती मंत्रालयामध्ये जाऊन बसलेली आहे। त्याच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही। तो निर्णय लवकरात लवकर व्हावा, शासनानं त्याबद्दल निधी उभा करावा आणि साखर कामगारांचे थकीत प्रश्नांत मार्गस्थ लावावा थकीत वेतनाचा। दुसरं, वेळोवेळी साखर कारखानदारीमध्ये करार होतात, कराराची अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि हे जबाबदारी शासनानं घेतलेली आहे। शासनाचा जार काढलेला आहे, वेळोवेळी जे करार होतात त्याचा जार काढलेला आहे आणि जार काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका कामगार पुढारी म्हणून आमची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।